निंबू पाणी प्या, पण ते योग्य पद्धतीने. कधी, कसं आणि किती. लिंबाला इंग्रजीमध्ये लेमन असं म्हणतात आणि लिंबाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे सिट्रस लेमन. बाळा, सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्यायचं असतं. आपण सगळेजण आजवर ऐकत आलोय, सकाळी उठल्याबरोबर निंबू पाणी प्यायचं. परंतु ते निंबू पाणी किती प्यायचं, कधी प्यायचं, कसं प्यायचं हे मात्र कोणी सांगत नाही. म्हणून तर आज आपण बघणार आहोत निंबू पाण्याचे अस्सल शास्त्रीय सेवन, जे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर शोभा सातभाई, आरोग्य संस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण फक्त निंबूच नाही तर आरोग्याचा दरवाजा उघडणाऱ्या गोष्टींची सवय करणार आहोत. निंबू पाणी का प्यावं? जंतुनाशक आणि रोगप्रतिकारक लिंबू म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचं वरदानच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण लिंबू हे फक्त चव वाढवणारं फळ नसून त्यामध्ये अनेक महत्वाची विटॅमिन्स आणि मिनरल्स आहे. ती म्हणजे विटॅमिन सी, पोटॅशियम, सायट्रिक ऍसिड, फ्लॅवोनॉइड्स आणि त्याबरोबरच अँटीऑक्सिडंटचा खजिना म्हणजे लिंबू होय. म्हणजे विटॅमिन सी चा उत्तम स्रोत हा लिंबू आहे. निंबू पाणी हा ड्रिंक जेव्हा सकाळी रिकाम्या पोटी आपण पितो तेव्हा नेमकं काय होतं? शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं, जे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. दुसरं म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढते, लिव्हर डिटॉक्स होतं आणि त्याबरोबरच मेटाबॉलिझम सुरळीत चालतं. 2021च्या संशोधनानुसार जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री अँड न्यूट्रिशनच्या संशोधनाअंती असं सिद्ध झालंय की रिकाम्या पोटी जर निंबू पाणी प्यायलं तर शरीरातील फ्री रॅडिकल्स हे कमी होतात किंवा नष्ट होतात. कारण फ्री रॅडिकल्स मुळेच कॅन्सर सारखे किंवा अनेक प्रकारचे आजार जे होतात तेच रोगाचं मूळ कारण आहे. आणि निंबू पाणी घेतलं तर सगळ्यांवरती आपण मात करू शकतो. म्हणून निंबू पाणी शरीरासाठी खूप गरजेचं आहे. निंबू पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असणे गरजेचं आहे. चला तर मग आता पाहूया निंबू पाणी योग्य पद्धतीने कसं प्यावं, ते कधी प्यावं, किती प्यावं आणि कसं प्यावं. आधी पहिला पर्याय पाहूया, लिंबू पाणी कधी प्यावं. तर निंबू पाणी सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी घेणं योग्य राहील. कारण नाश्त्या अगोदर, ब्रश केल्यानंतर नाश्त्या अगोदर निंबू पाणी घेतलं किंवा अर्धा तास निंबू पाण्यानंतर काहीही खायचं नाही तरच त्याचा फायदा होतो शरीरासाठी आणि शरीर त्यातील घटक व्यवस्थितपणे ॲब्सॉर्ब करतात. दुसरं म्हणजे डायरेक्ट निंबू पाणी कधीही घ्यायचं नाही. लिंबातील जे काही सायट्रिक ॲसिड आहे त्यांचा दातांवरती परिणाम होतो किंवा आरोग्यास ते घातक ठरतात. आता निंबू पाणी कसं प्यायचं ते पाहूया. 1 ग्लास कोमट पाणी घ्या. या पाण्यामध्ये अर्धा निंबू पिळा आणि गरज असेल तर त्यात मध टाका. हे पाणी शांतपणे बसून पिल्यास त्याचा शरीरावरती होणारा योग्य तो परिणाम जाणवेल. आता तिसरा मुद्दा पाहूया, निंबू पाणी किती प्यावं. दररोज 1 ग्लास निंबू पाणी शरीरासाठी पुरेसा आहे. आणि ज्यांना काही आजार आहे किंवा लहान मुलं आहेत त्यांनी मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच निंबू पाणी सेवन करावं. लिंबामध्ये अनेक महत्त्वाचे घटक असल्यामुळे शरीरासाठी निंबू पाणी किंवा लिंबाचं आहारात सेवन हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचा शरीरासाठी चांगला उपयोग होतो. चला तर खालील चार्टमध्ये बघूया निंबू पाण्याचे उपयोग. नियमितपणे निंबू पाणी सेवन केल्यास वजन नियंत्रित होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, शरीराचं डिटॉक्स होऊन गॅसेस कमी होतात. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेचा ग्लोही उजळतो. त्याबरोबरच व्हिटॅमिन सीचा लिंबू उत्तम स्रोत असल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. निंबू पाणी नियमितपणे सेवन केल्यास ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो. मी तुम्हाला लोकांचा अनुभव सांगते. माझ्या अनेक वाचकांनी, व्हिडिओ पाहणाऱ्यांनी सांगितलं निंबू पाणी सुरू केल्यापासून वजन कमी व्हायला सुरुवात झाली. दुसरं म्हणजे त्वचा मऊ आणि तेजस्वी झाली. म्हणूनच मी म्हणते एक छोटंसं पाऊल उचलायला काय हरकत आहे, जे आपलं जीवन बदलू शकतं. दररोज निंबू पाणी घ्या, स्वस्त आणि मस्त राहा. कारण हा एक शिस्तबद्ध आरोग्य संस्कार आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कॉमेंट करा, मी निंबू पाणी योग्य पद्धतीने सुरू केलं. कारण आरोग्य म्हणजे संस्कृती आणि आरोग्य संस्कृतीचं हेच ध्येय आहे, आरोग्याची काळजी घेणं. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि नवीन अभ्यासपूर्ण आरोग्यविषयक माहितीसाठी पुन्हा लवकरच भेटू एका नवीन विषयासोबत.